ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। काल आपला अध्याय पहिला विभाग 2 संपला. आत्तापर्यंत भक्तीचं महत्त्व सांगत होते. आता भक्तीची खरी काय व्याख्या आहे, भक्ती म्हणजे नेमकं काय, हे आता या विभाग 3मध्ये सांगत आहेत. त्याची काय काय लक्षणं आहेत म्हणजे खरी भक्ती समजायची. त्याला लक्षणांनी वाच्यन्ते नाना मतभेदात. म्हणजे ही जी भक्ती आहे तिची अनेक लोक अनेक व्याख्या करतात. तिच्याबद्दल भक्तीच्या अनेक लोक अनेक व्याख्या करतात. त्यांच्या त्यांच्या विचारांनुसार, त्यांच्या त्यांच्या मतांनुसार भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय. तर अशा काही आपण आधी व्याख्या समजवून घेऊ. कुणी काय काय व्याख्या मांडलेल्या आहेत. वेगवेगळी मतं असतात लोकांची आणि त्या वेगवेगळ्या मतप्रणालीनुसार ते आपापली मतं मांडतात. प्रत्येक आचार्य, प्रत्येक ऋषीमुनी वेगळी वेगळी व्याख्या करताना दिसतात. एकेका विभागावर ते जोर देतात आणि भक्तीची व्याख्या करतात. मग ते काय म्हणतात, मुळात प्रेम जे आहे, भक्ती जी आहे की त्याची स्वानुभूती आपल्याला येते. स्वानुभूती म्हणजे स्व अनुभूती. स्वतःलाच फक्त एक आपल्याला ती अनुभूती येत असते, त्याला भक्ती म्हणायचं. आणि ती अनुभूती जी येते त्याला आपण शब्दात मांडू शकतो का? नाही. त्याच्यामुळेच भक्तीची व्याख्या वेडीवाकडी झाली आहे. काय आहे, कितीतरी व्याख्या आपण करतो पण भक्तीची नेमकी व्याख्या करताच येत नाही. कारण हा जो भक्ती प्रेमाचा जो अनुभव आहे तो शब्दात मांडता येत नाही. पराकोटीची भक्ती असते ती. शब्द कमी पडतात त्यांना. तरीसुद्धा जे भक्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना काहीतरी तर पाहिजे. म्हणून
वेगवेगळी भक्तीची लक्षणं या विभागात सांगायला नारदांनी सुरुवात केलेली आहे. काही ऋषी भक्तीच्या एका लक्षणावर जास्त जोर देतात, तर काही दुसऱ्या लक्षणावर जास्त जोर देतात. हे जे ईश्वराची भक्ती आहे ना, याचं वैभवच भयंकर आहे. त्याचं सौंदर्यच खूप आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आकलन करणं कठीण आहे. मग आपल्याला शेवटी असं वाटेल, आकलन भक्तीच्या व्याख्येचं करण्याच्या ऐवजी आपण काय करूयात, भक्तीचा अनुभवच घेऊयात ना स्वतः, असं शेवटी आपल्याला वाटेल. कारण त्याच्यासाठी शब्द तोकडे पडतात. म्हणून ते म्हणतात की आता बघा, मग कोणकोणते ऋषी काय काय मतं म्हणतात. एक दोन ऋषींची मतं आधी सांगतील नारद मुनी, आणि मग स्वतःचं खरं जी काय व्याख्या आहे ती ते सांगतील. ते म्हणतात, पूजादीषु अनुरागः इति पाराशर्यः. पूजादीषु अनुरागः म्हणजे काय, की पूजा वगैरे जी आहे ना, परमेश्वराची पूजा, अनुराग म्हणजे त्याची आसक्ती करणं, पूजेची आसक्ती करणं, हां, आणि अतिशय उत्कट प्रेमाने त्याला सगळ्या गोष्टी वाहणं, पूजेमध्ये रस घेणं, ही म्हणजे भक्ती. असं कोण म्हणतंय? पाराशर्य. पाराशर्य पराशर ऋषी म्हणतात. असं पराशर ऋषींचं मत आहे. नाही, पराशर ऋषींचं नाही आहे, पाराशर्य ह्याचा अर्थ पराशरांचा मुलगा. दाशरथी म्हणजे राम, दशरथाचा मुलगा. तसं पाराशर्य म्हणजे पराशर ऋषींचा मुलगा व्यास. पराशर ऋषींचा मुलगा व्यास, त्या व्यासांचं असं म्हणणं आहे, पूजेमध्ये वगैरे रस घेतला पाहिजे, अनुराग, त्याची आसक्ती वाटली पाहिजे, आणि अतिशय उत्कट प्रेमाने भगवंताला एक एक गोष्ट आपण दिली पाहिजे, पूजेचे सगळे भोग. सगळे पुराणं लिहिली आहेत व्यासांनी, देवतांच्या कथा आहेत त्या पुराणांमध्ये. आणि म्हणून त्या ओघात आल्यामुळेच व्यास म्हणतात की पूजेची परमश्रद्धा हवी आपल्याला, आणि अतिशय परमभक्ती हवी, अनुराग हवा. त्यासाठी वापरलेली जी साधनं आहेत ती भगवंताला मोठ्या प्रेमाने आपण अर्पण करायला हवीत. त्यामुळे काय होतं माहिती का, ती सगळी साधनं त्याला अर्पण करेपर्यंत आपलं त्याच्यावर अखंड परमेश्वराचं चिंतन आपल्याला करता येतं. आणि मग या निमित्तानेच काय होतं, आपण आपल्या हृदयस्थ परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण आपल्या स्वतःची साधनं कुठली वापरतो? शरीर, वाणी, मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ही सगळी आपली जी देहाचे जे सगळे भाग आहेत, ते सगळे आपण ईश्वरी भक्तीकडे वळवतो. आणि म्हणून ही पूजा महत्त्वाची आहे. पूजेच्या वेळी आपल्याला हृदयस्थ परमेश्वर गाठता येतो. पूजा हे असं कर्म आहे ज्याच्यामध्ये सगळं देहाचे सगळे अवयव
म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन सगळं आपल्याला तिथे लावता येतं, चरणावर प्रभूच्या समर्पित करता येतं. आणि मग हे जे परमेश्वराचं सौंदर्य आहे त्याला जणू काय आपण खरंच देतोय. म्हणजे काय माहिती का, एक मला विशेष करून सांगावं असं वाटतं की एकदा काहीतरी होतं, गणेश जयंती होती का काहीतरी होतं, आणि आम्ही सकाळी 6 वाजता आमचा ग्रुप गेला होता अथर्व शीर्ष म्हणायला. आता सकाळी 6 वाजता काही त्याची पूजा होत नाही, 6:30ला वगैरे गणपतीची पूजा चालू केली. आणि गणपतीची पूजा चालू केल्यावर ते जे पुजारी होते मंदिराचे, तर त्यांनी त्याला ना स्नान घालायला सुरुवात केली. ते स्नान पाहून मला तरी असं म्हणजे इतकं भरून आलं. काय माहिती का, ते पुजाऱ्यांचं एक वैशिष्ट्य की छोटा बालक जो असतो ना त्याला स्नान कसं घालतो तसं त्यांचा भाव होता की छोटा बालक, मग त्याला असं करायचं, त्याला तसं करायचं. नंतर त्याला झगा चढवला गणपतीला. तर इतकं म्हणजे ते छान वाटत होतं की जणू काही लहान मुलाला एखादे वडीलच तयार करतायत की काय. इतका भाव पाहिजे, इतका भाव मनामध्ये पाहिजे आणि इतकं प्रेम पाहिजे भगवंताच्या विषयी. काय त्या पुजारी जे होते ते त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रेमभाव ओसंडत होता. म्हणजे ते तर मी कधीच विसरणार नाही. तर व्यासांनी आणि हेच सांगितलेलं आहे की पूजा हे असं कर्म आहे की आपली सगळी इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी त्याच्यामध्ये लावता येतात. कारण परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते परमेश्वराच्या स्वरूपाचं अवलोकन करणं किंवा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं हेच महान सौंदर्य आहे. अजून वेगळं सौंदर्य काही नाहीच आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्तरावर परमेश्वराची सेवा होऊ शकते. सगळ्या स्तरांवरती शरीराच्या परमेश्वराची आराधना आपल्याला करता येते. कुठल्याही कामामध्ये सुद्धा आपण गुंतवून घेणं आणि पूर्णपणे त्यामध्ये स्थिर राहणं आणि ते कर्म पूर्ण करणं ही सुद्धा परमेश्वराचीच भक्ती आहे. आणि व्यासांचा सुद्धा हाच आग्रह आहे. पूजाविधी कितीही गुंतागुंतीचा असो, मोठी पूजा असो, काहीही असो, सगळे पूजाविधी ज्ञानेंद्रियांना आपल्या परमेश्वराच्या चरणावर समर्पित करतात. एकाग्र चित्त करता येतं आपल्याला. आणि मनाला परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्रित करणं ह्याच्यासारखं मोठं काम नाही. म्हणजे काय होतं की पूजा केल्याने काय होतं की आपल्याला परमेश्वराची मोहिनी पडते. आपण तिथे आकर्षित होतो. इतर या विश्वातल्या वस्तूविषयी आपला आसक्तिभाव वाढण्यापेक्षा परमेश्वराविषयी आसक्तिभाव वाढला तर काही हरकत नाही.
भक्ती म्हणजे काय मग शेवटी? की पूजेबद्दल आपण जर आसक्ती ठेवली तर परमेश्वराची पूजा आपल्याला त्याच्या चरणांवर समर्पित होऊन करता येते. आता पुढचं ते दुसरं मत सांगतात. कथादिषु इति गर्गः. कथादिषु म्हणजे कथांमध्ये भगवंताच्या रममाण होणं म्हणजे भक्ती, असं गर्गमुनींचं म्हणणं आहे. कथांविषयी अनुराग बाळगणं. वेदव्यास काय म्हणतात की ह्याच्याविषयी पूजेविषयी अनुराग, पण गर्गमुनी म्हणतात की कथांविषयी अनुराग पाळणं, आसक्ती बाळगणं म्हणजे भक्ती. म्हणजे भगवंताच्या कथा ऐकणं की खूप भक्ती भरून येते, असं गर्गमुनींचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे? वाक इंद्रिय. वाक म्हणजे वाणी. जो बोलतो त्याची वाणी बोलत असते ना, वाणी वापरली जाते. वाणीला खूप महत्त्व आहे, आपल्या बोलण्याला महत्त्व आहे. आणि गर्गमुनींनी वाणीला खूप जोर दिलेला आहे. भगवंताच्या दिव्य लीलांचं वर्णन आहे ना, माणसाने सतत करत राहिलं पाहिजे. आणि ते करता करता जर गालावर अश्रू ओघळत असतील तर ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. स्वतःची सुद्धा विस्मृती होते आणि आनंदमय अवस्थेत आपण ओढले जातो. परमेश्वराचं गुणगान ह्याच्याशिवाय काही दुसरं महत्त्वाचं नाही आहे. त्याची अफाट कृपा आपल्यावर होते. आणि त्या परमेश्वराला भक्ती प्रेमानीसारखा आळवण्यासाठी या वाणीचा उपयोग होतो. प्रत्येक भक्ताची भक्ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी. पण ईश्वराचंच गुणगान आहे ना दोन्ही याच्यात ना. अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत. इथे वाणीच्या साह्याने करायचं आहे, तिथे इंद्रियांच्या साह्याने करायचं आहे. आता तिसरं मत मांडतायत ते आत्मरत्या विरोधेन इति शांडिल्यः. आत्मरती अविरोधेन म्हणजे आपण आत्मतत्वामध्ये विलीन होण्यासाठी जे अविरोधी आहे ती खरी भक्ती. अविरोधी म्हणजे जे विरोधी नाही. आपण आत्मतत्वामध्ये विलीन होण्यासाठी किंवा आकर्षित होण्यासाठी जे विरोधी नाही आहे, जे अनुकूल आहे सगळं, ती म्हणजे भक्ती. आपण एकरूप होऊन जावं म्हणजे भक्ती ही सारखीच करता येईल या व्याख्येनुसार शांडिल्य ऋषींच्या. कारण काय की आपण मग कोणतंही कर्म करू दे ना, पण आपण भक्तीमध्ये एकरूपच होतोय शेवटी. त्या कर्मातही ईश्वर दिसतोय, सृष्टीतही ईश्वर दिसतोय, कोणी भेटायला आला तर त्याच्यातही ईश्वर दिसतोय, कष्टाच्या कर्मातही ईश्वर दिसतोय. ही खरी भक्ती की कार्य कोणतंही असू दे पण ईश्वराकडे खेचतं आपल्याला. जे ईश्वराच्या आसक्तीच्या विरुद्ध नाही
म्हणजे अविरोधेनं, ती खरी भक्ती. भगवंताच्या ठिकाणी जर समर्पित भाव असला तर आपल्याला नेहमी कुठल्याही कामात असू दे आणि कुठेही असू दे शांत आणि आनंद स्वरूपाची आपल्याला अनुभूती येऊ लागते. हीच खरी भक्ती आहे. म्हणजे कुठल्याही ईश्वराचं आपण नाव घेतलं मनामध्ये, कुठल्याही असू दे, पण त्या योगे आपल्या मनातलं जे ईश्वराचं स्वरूप आहे, आपल्या हृदयात जो ईश्वर भरलेला आहे त्याला टच होतो. कोणत्याही ईश्वराचं आपण नाव घेऊ दे, अशा रीतीने आपण ते नाव घेतो की हृदयातल्या परमेश्वराला स्पर्श होतो. त्यावेळी ती खरी भक्ती आहे. मग त्यांनी असं का सांगितलं? कारण शांडिल्यांनी असं का सांगितलं असावं याचं वर्णन नारदजी करतात की म्हणजे त्यांनी पूजा हीच भक्ती असं का नाही सांगितलं, तर त्याला 2 कारणं आहेत. मूर्तीपूजा अंधश्रद्धेने जर करत असू, असं करायचं तसं करायचं, 21 वेळा स्नान घालायचं, अमकं करायचं, म्हणजे खूप पूजेचे उपचार खूप, असंच करा तसंच नका करू वगैरे, पूजेचे उपचार खूप, पण अंधश्रद्धाळूपणा. शेवटी इतकी पूजा करत असताना ईश्वर दिसलाच नाही, असं जर होणार असेल तर ती भक्ती नाही. म्हणून शांडिल्यांनी सांगितलं की ईश्वराविरोधी जे जात नाही ते करण्यात खरी भक्ती आहे. एक तर अंधश्रद्धेने पूजा होऊ नये, आणि दुसरी एक गोष्ट की कोण कोणत्या धर्माचा आहे, तो अशीच पूजा का करतो, तो तसाच का वागतो, त्यांनी आमच्याच धर्माप्रमाणे पूजा करावी, असं जर तुमचं होणार नसेल तर ठीक आहे, पूजा ही भक्ती. पूजेबद्दल तुमच्या मनात जर वेगवेगळे भाव असतील तर पूजा ही भक्ती होणार कशी? म्हणजे त्यांचं म्हणणं काय शांडिल्यांचं, की पूजेमध्ये थोडे तरी कदाचित विक्षेप येऊ शकतात, आणि थोडे विक्षेप आले तर काय होईल की भगवत भक्ती होऊ शकणार नाही. वरती असं सुद्धा आहे, कथा केल्या, चिंतन मनन केलं परमेश्वराचं, पण ते संपल्या म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवला की संपलंच सगळं. असं जर होत असेल तर त्या
कीर्तन प्रवचन हां किंवा ती पूजा याचा मग काय उपयोग आहे? ते झालं की सगळं संपलंच. टिकत जर नसेल ते ईश्वराची भक्ती जर ती टिकत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही ना. म्हणून शांडिल्यांचं असं म्हणणं आहे की जी भक्ती आपल्याला कशाकडे नेते? ईश्वराकडे घेऊन जाते कोणत्याही कर्मामध्ये, ते खरं भक्तिप्रेम. जो कोणता मार्ग की त्याच्यातून भक्तिप्रेमच निर्माण होता असा जगातला कोणताही मार्ग ईश्वराचं जर सतत स्मरण राहत असेल तर तो मार्ग म्हणजे भक्ती, असं शांडिल्यांचं मत आहे. नारद हा तू म्हणजे परंतु नारदांच्या मते काय आहे? तद अर्पिता अखिल आचारता. तद अर्पिता अखिल आचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती ही. बघा नारदांच्या मते काय? तद अर्पिता अखिल आचारता, अर्पिता अर्पण केली, अखिल संपूर्ण, आचारता आचरण, संपूर्ण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं आचरण, प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळं आपलं वागणं, सगळी कर्म जे काय आपण करणार आहोत, ईश्वरा हे तुला हवं असेल तसं होऊ दे. ईश्वरा मी आता हे करणार आहे, तुझ्या मनात जे असेल तसं होऊ दे. तद अर्पिता अखिल आचारता म्हणजे या शरीराद्वारे तू जे करायला सांगितलं आहेस ते मी करण्याचा प्रयत्न करीनच रे. जे तुला मला करवून घ्यायचं आहे माझ्याकडून ते तू करवून घे, पण तरी तुझ्या मनात आहे तसंच होऊ दे. तद अर्पिता अखिल आचारता. सारखं त्याच्याशी बोलायचं, हे बघ हे असं झालं, ठीक आहे तुला मंजूर असेल तर पुढे होऊ दे, नाहीतर राहू दे. माझं कल्याण कशात आहे मला कळत नाही. ही परमभक्ती आहे माहिती का. संपूर्ण आपलं आचरण. कोणी काही सांगितलं नाही माझ्या हातात काही नाही, ईश्वराच्या मनात जे असेल ते होईल. नाही आता तुम्ही फॉरेनला जा ना, नाही मला माझं काही म्हणणं नाही आहे हो. ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल, बस. त्याला हवं असेल तर जाईल, कितीही त्रास झाला तरी जाईल. आणि ईश्वराला नको असेल तर माझ्या किती मनात असलं तरी मी नाही जाणार. तद अर्पिता अखिल आचारता. किंवा काहीही छोट्यापासून मोठ्यापर्यंत कर्म करतोय, फार मोठं यश आलं, शांतपणे ईश्वरा हे कर्म पूर्ण झालं, याला अशी अशी फळं आली आहेत, हे सगळं तुला समर्पित, जे तुला हवं ते तू पुढे माझ्याकडून करवून घे. ह्याच्यात पुढे काही करायचं आहे, काही इथेच थांबायचं आहे, सगळं करायची मनाची तयारी आहे,
परंतु ईश्वराच्या आज्ञेनुसार तद अर्पिता अखिल आचारता, उठल्यावर हा भाव पाहिजे, त्याला नमस्कार करत, परमेश्वरा तुझ्या मनात आलं म्हणून तू मला उठवलंस, धन्यवाद, तुला पाहिजे ते कर, हे जीवन तुझंच आहे, तूच हा देह निर्माण केला आहेस, जे तुला करायचं ते तू कर, तुला जे माझ्याकडनं करवून घ्यायचं आहे ते तू माझ्याकडनं करवून घे, मला तसा विचार दे, मी ते करीन. आणि ते काम झालं की परत त्याच्या पायाशी बसायचं आणि त्याला समर्पित करून टाकायचं, हे सगळं तुझं आहे, बघ ह्याचं काय करायचं. मग कसलाच त्रास कधीच होणार नाही आपल्याला. त्याला म्हणायचं तद अर्पिता अखिल आचारता, पूजा करा का आणखीन काही करा, स्वयंपाक करा का ऑफिसचं काम करा, कुणाशी बोला का कुणाशी नका बोलू, सगळं 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 अर्पण करा, माझं जीवन तुला समर्पित. तद विस्मरणे, आणि सारखं त्याचं स्मरण करायचं, प्रत्येक गोष्ट घडली की पूर्ण त्याला आचरण समर्पित करून टाकायचं आहे ना आपलं, म्हणून सारखं त्याचं स्मरण करायचं. परंतु तद विस्मरणे, चुकून माकून 1-2 क्षण जरी त्याचं विस्मरण झालं, तद विस्मरणे परम व्याकुलता, अगदी छोटं बालक असताना सतत आई लागते, सतत, एक क्षणसुद्धा नाही. ती जर कुठे गेली असेल पाणी प्यायला, 1 सेकंद बाळ झोपलंय म्हणून, बाळ नेमकं उठतं आणि इकडे तिकडे पाहतं आणि आई नाही आपली म्हणून जे मोठ्याने रडायला लागतं, परम व्याकुळता, माझी आई नाही आहे, ती माझी आई दिसत नाही आहे, मला डोळ्याने तरी दिसली पाहिजे. एकदम बाळाचा चेहरा हसरा असतो अगदी सारखा. 2 सेकंद आई डोळ्याच्या आड झाली की ते व्याकुळ होतं, अगदी त्याच्याप्रमाणे क्षण क्षण ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे. आणि त्याचं विस्मरण झालं रे झालं की असा जीव व्याकुळ होऊन गेला पाहिजे, अत्यंत व्याकुळ, की हा भगवंत कुठे, का मला विस्मरण झालं आहे त्याचं. त्याला म्हणतात खरी भक्ती, ओसंडून वाहणारी भक्ती. एक क्षण जरी त्याचा विरह झाला तरी हृदयामध्ये व्याकुळ होणं, अशा रीतीने त्या भगवत प्रेमाची आपण जोपासना करायला पाहिजे. अशी भक्तीच सगळ्यात उच्च गौरवास्पद आहे. म्हणजे कर्म म्हणजे काय आहे माहिती का, देहाने बाह्य बाजूला केलेल्या गोष्टी आहेत नुसत्या कर्म, व ती आपली देहाच्या द्वारे करत राहतोय पण आपल्याला जाणीव ही हृदयस्थ परमेश्वराची आहे. म्हणजे जे ईश्वराचं प्रेम आहे ना आपल्या हृदयात, ते असं धुमसत राहिलं पाहिजे, सतत धुमसत राहिलं पाहिजे. त्यामुळे काय आहे, सगळे जे पूजेचे प्रकार आहेत ना, त्या पूजेच्या अभिव्यक्ती आहेत.
ज्याचं मन कुठेच रमत नाही, ज्याचं मन विश्वामध्ये रमतंय आणि भगवंताकडे जायलाच तयार नाही, त्यांनी भक्ती करून करून ते ईश्वराकडे प्रयत्नपूर्वक लावावं हे मान्य आहे हो. पण पूजा करून भक्ती अपुरीच राहणार आहे. काय माहिती का, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. कुणाला काय सूट होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण ते असं घ्यायची आहे ती व्याख्या की कुठल्याही परिस्थितीत नारदजी कोणाची बाजू घेऊन असं म्हणत नाहीत की या भक्तीच्या व्याख्या बरोबर आहेत, या भक्तीच्या व्याख्या चूक आहेत. म्हणजे ते कुणाच्याही विरुद्धही बोलत नाहीत, कुणाच्या बाजूनीही बोलत नाहीत. प्रत्येकाला भक्तीचा जसा जसा अनुभव आला असेल तसा तसा त्यांनी एकेका पॉईंटवर जोर देऊन तशी ती भक्तीची व्याख्या केलेली आहे. नारदांनी मात्र सर्वतोपरी परिपूर्ण व्याख्या केलेली आहे. आणि त्याच्या विस्मरणाने जी व्याकुळता येते त्याच्यामुळे सतत अविरतपणे ते भक्ती जी आहे ती खळखळत राहते, खोलवर ती जाते. कोणती कर्म असोत, मग लौकिक असोत पारलौकिक असो, सगळी कर्म भगवंताला समर्पित करायची. कर्म तर जाऊच द्या, सगळं आचरण, अखिल आचारता, संपूर्ण आचरण भगवंताला समर्पित करायचं. म्हणजे काय की परमतत्वाचं अत्युच्च स्थान काय आहे तर आत्मतत्वच आहे. त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे वियोग वाटायला पाहिजे, कारण आपण त्याच्याचपासून बनलेलो आहोत. दुःख व्हायला पाहिजे. आणि आपल्याला का दुःख होतं, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आता इथे ह्याच्यात जे दिलं आहे त्याच्यावरून एक सांगते, इथे ते दिलेलं नाही. पण आपल्याला का बरं दुःख होत असेल ते आता मला सांगा तुम्ही. बाकीची सगळी उत्तरं आपली झालेली आहेत घेऊन. आपण अपूर्ण आहोत, आपण देह बनतो, आपण सुखदुःखांमध्ये सामील होतो वगैरे वगैरे वगैरे. पण आपल्याला का भोगायला लागतात माहिती आहे का? त्याचं कारण आहे आपल्याला ईश्वराचं विस्मरण होतं. या देहातल्या सगळ्या आसक्तींमुळे, देहाच्या आसक्ती आणि संपूर्ण या सृष्टीच्या आसक्ती ह्यांच्यामुळे काय होतं माहिती का? आपल्याला ईश्वराचं विस्मरण होतं आणि म्हणून आपण दुःख भोगतो, तडफडतो ईश्वराविना. पण असं का होतं? आपलं खरं स्वरूप ईश्वर स्वरूपच आहे. आपण चैतन्य स्वरूपच आहोत आणि आपण त्या चैतन्यापासून दूर राहतो.
ते जे मूल असतं जन्माला आलेलं ते आईचं स्वरूपच असतं ना. आईचाच अंश ईश्वराचा अंश म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून तर त्याला तळमळ होते लहानपणी. त्याच्याप्रमाणे आपण ईश्वराचे अंशच आहोत. आणि आपण कुठे आकर्षित होतो, तर आपण आकर्षित होतो या सृष्टीमधल्या वस्तू व्यक्ती घटनांमध्ये आणि ईश्वराचा हात सोडून देतो. ईश्वराच्या स्मरणापासून आपण दूर जातो. आपण आहोत ईश्वराचा अंश. आपण हा अंश हा ओरिजिनल चैतन्यापासून लांब गेला की काय होतं, त्याला दुःख भोगावं लागतं. वनात भटकत राहिला तो. वनवास चालू आहे त्या जीवाचा, काय करणार. पण त्याला हे कळत नाही की भगवंताचं स्मरण केलं की वनवास संपला. परत जेव्हा आपण आपल्या अंतःकरणातल्या भक्तिसागरात बुडून जातो तेव्हा आपला समतोल येतो, गतिमानता येते जीवनाला. काही ना काहीतरी आपण त्या भक्तीत बुडून जाण्यासाठी सतत काहीतरी करायला हवंय. सतत परमेश्वराचं चिंतन राहिलं पाहिजे. आणि भगवंताशी जे आपलं ऐक्य आहे त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर भक्तीची व्याख्या कशी करतात? अव्याख्येय, म्हणजे ज्याची व्याख्याच करता येत नाही. परत तेच झालं, शब्दात तर ते बसतच नाही. इतका छान अनुभव आहे भगवंताच्या भक्तीत रममाण होणं, हा इतका परम अनुभव आहे की तो शब्दात मांडताच येत नाही. इतका सुंदर अनुभव आहे. परमेश्वराचं सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं आणि इतकं आकर्षित करत राहतं की आपण त्याच अनुभवात सतत राहतो. तर ते शब्दात मांडणं कठीण आहे. त्यामुळे हे जे सूत्र आहे, तद अर्पिता अखिल आचारता तद विस्मरणे परमव्याकुलता, हे अत्यंत जन्मभर मी लक्षात ठेवलेलं आहे. मला हे सूत्र फार आवडतं. याच्यात 2 भाग आहेत. तद अर्पिता अखिल आचारता, संपूर्ण आचरण त्याला वाहून टाकायचंय. संपूर्ण आचरण. जीवनात अशी एकही गोष्ट ठेवायची नाही की त्याला माहीतच असते, म्हणजे माहीत नाही, त्याला सांगितलं नाही असं नाही. तो जाणतो, तो ओळखतोच. पण जीवनात अशी एकही गोष्ट ठेवायची नाही की जी त्याला समर्पित केली नाही. आपण स्वतःजवळ ठेवणं म्हणजे काय आहे? आपला अहंकार वाढणं. मी केलं, मी काहीही करू शकत नाही, मी काहीही केलं नाही, हे सगळं तूच माझ्याकडनं करून घेतलं आणि मी सगळं तुला देतो, मी सगळं समर्पित करतो. इतक्या भावना भरून आल्या पाहिजेत. त्यात विस्मरणे परम व्याकुलता. जरा जरी विसरलो तरी अतिशय मन व्याकुळ होतं. व्याकुळता येते मनाला. याला म्हणतात भक्ती.
खरोखरी या भक्तीच्या स्टेजपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला कशाचीच कमी राहत नाही. त्या भक्तीचा हा अनुभव आहे की आपल्याला कशाची कमी राहत नाही. याचा अर्थ आपल्याला कशाची एकतर पहिली गोष्ट आसक्ती नसते, अपेक्षा नाही आहे. कुठल्याही गोष्टीची आपल्याला अपेक्षाच राहत नाही, असं झालं पाहिजे आणि असं व्हायला नको वगैरे काही नाही. अर्पिता अखिल आचारता, त्याला पूर्ण वाहूनच टाकलेलं आहे आपण स्वतःला. चल हे असं झालं, आता ते तसं झालं, बस तुला जे करायचं ते तू कर, मी काहीही करत नाही आहे, करू शकत नाही आहे, इथपर्यंत पाहिजे. आणि आता पुढचं जे सूत्र नारद सांगतायत तर ते आपण आता नारद जवळ सुरुवात करतील व्याख्यानांना, ते आपण उद्याच्या पाठात बघूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.